सत्कृत्याचा चमत्कार. सत्कृत्य म्हणजे चांगले कर्म, चांगले काम, सत्कृत्याचा चमत्कार. मुंबईजवळ एक छोटं गाव होतं आणि त्या गावाच्या रस्त्यावर एक अपघात घडला. बाबूलाल नावाचा मोठा परोपकारी मनुष्य रस्त्यावरून चालत असताना ट्रकचा धक्का त्याला लागला. बरेच दिवस अंथरुणावर पडून बाबूलाल बरा झाला, पण त्याच्या डाव्या हातात थोडासा दोष राहिला. तो आजारातून बरा झाल्यावर बाबूलालची बायको त्याला रागारागाने म्हणाली, लोकांसाठी एवढी कामं करता, काय उपयोग आहे त्याचा? चांगले करून सुद्धा हा हात मोडलाच ना तुमचा, असं त्यांची बाई त्यांना म्हणाली. मग बाबूलाल शांतपणे बायकोला म्हणाला, चमत्कार सत्कर्माचाच आहे. मी ट्रक खाली सापडल्यावर माझे दोन्ही हात तुटले असते, पण गाडीचे चाक दगडाच्या धक्क्याने एकाएकी वर चढले दगडावर, त्यामुळे चाकाचा पूर्ण दाब माझ्या हातावर आला नाही आणि माझा हात न तुटता फक्त अधू झाला, म्हणजे फ्रॅक्चर झाला. हे माझ्या सत्कर्माचेच फळ आहे. तात्पर्य: संकटाविषयी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. संकटे मनुष्याला कणखर बनवतात. बघा, त्यांचा ॲक्सिडेंट झाला, पण त्यांनी काय सांगितलं, मी काहीतरी चांगलं कर्म केलं म्हणून माझे हात तुटले नाही, तर मला थोडीशी जखम झाली, पूर्णपणे माझे हात पाय सुरक्षित राहिले. मग ते कशाने राहिले? चांगलं कर्म केल्यामुळे. सत्कृत्य, चांगले कर्म जर आपण केले, आपण म्हणतो ना एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला मग तो वाचला, मग आपण म्हणतो काहीतरी चांगलं केलं असेल म्हणून जीव वाचला, असं म्हणतो की नाही, फक्त हातपाय फ्रॅक्चर झाला असं. त्याच्या पुढे एक माणूस हे एकदम जोरात आवाज आला होता, एक माणूस त्याला डोक्यात तिचा पत्र घुसून गेला, तो पत्रा मोठा डोक्यात घुसून गेला. तर मग याच्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं की सत्कर्म करायचं, चांगलं कर्म करायचं, कधीही कोणाचं वाईट करायचं नाही. आपण त्याला लागलं पण तो वाचून गेला का वाचला होता, मग त्याने काहीतरी चांगले कर्म केले असतील म्हणून त्याला थोडीशी इजा झाली की नाही. त्याने जर जास्त काही कोणाचं वाईट केलं असतं तर त्याला मेंदूला लागलं असतं, तर तो वाचला असता का? नाही. म्हणून आपण कधीही कोणाचं चांगलं हित बघायचं आणि आपलं चांगलं कर्म नेहमी करत राहायचं. कोणी वाईट केलं म्हणून आपण वाईट करायचं का? नाही. कोणी आपलं नाव घेतलं म्हणून आपण नाव घ्यायचं का?